आणि एकूण देशाच्या राजकीय स्थितीचा जर अंदाज केला तर महायुती निश्चितपणानं पुन्हा सत्तेत येईल आणि त्यांची बेरजेचं गणित वाढत चाललंय आणि इतर विरोधी पक्षांचं गणित बिघडत चाललंय. दररोज जर आपण विषय पाहिला तर त्यांची महाराष्ट्रामधली स्थिती तर वाईटच आहे, परंतु ज्या ठिकाणी त्यांनी एकत्र हातवर केले त्या प्रत्येकाने एकमेकाला हात दाखवायला सुरुवात केलेली आणि त्यामुळं या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रभाई मोदी हे स्पष्ट आणि मजबूत बहुमत घेऊन पंतप्रधान होतील अशी स्थिती आहे. आणि ती स्थिती होत असताना आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या भागातला खासदार हा आपण प्रचंड मताधिक्यानं निवडून दिला पाहिजे. यापूर्वी आपण खेडसह 3 वेळा त्यांना खासदार केलेला आहे. आता 4थ्यांदा आपल्याला त्यांना खासदार करत असताना विरोधी पक्षाकडे सांगायला काहीच नाही. 15 वर्षाची सत्ता त्यांच्याकडे होतं, काही कामं केले नाही. बोर्ड लावणं, पण जेवढे बोर्ड लावले आणि जेवढी प्रसिद्धी केली त्याच्यातलं काहीच दिसत नाही. याच्या पुढे गेल्या 5 वर्षामध्ये अशोकरावांनी सांगितल्याप्रमाणे ही डोंगरगावची स्थिती नाही तर गावात हवेली मधल्या शिरूर मधल्या कुठल्याही गावात गेला तर आम्ही आकडेवारीसह सांगतो की या गावामध्ये आम्ही किती काम केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आज केंद्र आणि राज्य सरकारनं काम केलेलं आहे. एका बाजूला विकास केलेला आहे, पायाभूत सुविधा वाढवलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी काहीच केलं नाही ते विचारताय खासदारांनी काय केलं, खासदार आलते का. त्यांना माझं उत्तर असं आहे की या देशामधला असा एक खासदार आहे की जो वाड्यावरती पर्यंत पोहोचलेला आहे. एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा त्या वस्तीवर गेलेला आहे. आणि फंड काय दिला तर त्यांना माझा प्रश्न आहे आणि तो तुम्ही ते ज्यावेळेस येतील त्यावेळेस विचारा की 10 वर्षापूर्वी खासदार आढळराव दादा झाले, त्याच्या आधी पवार साहेब होते, अजितदादा होते, शंकरराव पाटील होते. हे जे खासदार झाले त्यांनी या सगळ्या मतदारसंघामध्ये किती लाखाचा फंड दिला याचं उत्तर त्याला विचारा. 1 रुपया त्यांनी फंड दिलेला नाही आणि ते विचारतात की आढळराव दादांनी काय काम केलं. त्याच्यावर तुम्ही सांगितलंय की प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर लोक सांगतात की आम्ही इथं सभा मंडपाला दिले, केविंग ब्लॉकला दिले, काहीतरी फंड त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये ज्या वेळेस सेना भाजपचं सरकार आहे त्यावेळेस आकडेवारी सांगितली तर त्यांना विचारा, कारण आम्ही आकडेवारी देतोय. आता बूथ समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना सांगून आपल्यापर्यंत पोहोचवतो. आधी आपल्या गावात आता माऊलीने सांगितल्याप्रमाणे आकडेवारी सांगायची झाली तर आपल्या गावामध्ये जवळपास गेली अनेक वर्षांपासून त्यांनी फार विकास केला. काय गप्पा मारायचे, त्यांनी या रस्त्याची कधी सुधारणा केली का. आपलं कार्यक्षेत्र कोल्हापूर पासून होतं, कोल्हापूर पासून कोलगाव पासून जो आपला आळंदी फाटा नगर रस्ता आहे तो रस्ता बघा. आपण केरणे फाट्यावर निघाल्याच्या नंतर 10वी सांडस पर्यंत जो रस्ता आहे त्याची काय अवस्था होती. यापूर्वी रस्त्यात रुंद नसायचा, अनेक खड्डे पडलेले होते. त्याला डोंगरगाव पेरण्याच्या बदला वारणाला एक छोटा पूल केला होता. काही तिथं पावसाळ्यात काय हाल व्हायचे. 1 कोटी रुपयाचा पूल त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर पेरणे डोंगरगाव पाटीदान रस्त्यावर सुरुवातीला 50 लाख टाकले, नंतर आपण 2 कोटी रुपये टाकले. आपल्याला स्मशानभूमीजवळ आता प्रमाण आपण त्याचं भूमिपूजन केले तर
पेमेंट ब्लॉक टाकण्यासाठी 6 लाख रुपये दिले, हायवेट बसवण्यासाठी 2 लाख दिले. इकडं डोंगरगाव वाडे बोलायला रस्ता एकदम खराब झाला होता, त्याच्यावर आपण 40 लाख टाकले. डोंगरगाव ते वाडे बोलायचा रस्ता जिल्हा नियोजनचे 25 लाख टाकले. असे जेवढे फंड आपण दिलेले आहेत त्याच्या आकडेवारी. त्याच्या उलट त्यांना विचारायला त्यांनी मागच्या 15 आणि जे आमदार माजी आमदार फारच काही बोलतात, काम तर काहीच केलं नाही. मग त्यांना विचारा की तुम्ही किती फंड दिला या डोंगरगाव आणि कर्जमाफीवर हल्ला बोल करतात. ते राज्यानं कर्जमाफी 24,500 कोटी आतापर्यंत वाटले. तुमच्या गावामध्ये 44 लोकांना 70 लाख रुपयाची कर्जमाफी झाली, त्याच्या खात्यात जमा झाली. याची आकडेवारी नावानिशी आम्ही तुम्हाला देतो. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या देशातले पहिले पंतप्रधान आहे की त्यांनी शेतकऱ्याला पेन्शन चालू केली. 6,000 रुपये वर्षाला, 500 रुपये महिन्याला, म्हणजे दिवसाला किती येतात. तुम्ही काहीच केलं नाही, पण यांनी सुरुवात तर केली ना. आणि सुरुवात केली तर आपल्याकडे किती आले, तर डोंगरगाव मध्ये 141 शेतकरी पात्र झाले आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 आता पैसे जमा झालेले आहेत. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना की आज आपल्या कुटुंबामध्ये कुणी जर आजारी पडला, एखाद्याचं किडनीचं ऑपरेशन करायचं झालं, हार्टचं ऑपरेशन करायचं झालं तर त्याला खर्च खूप येतो. अशा लोकांसाठी आयुष्यमान भारत योजना आणली आणि त्यामधून जवळपास आपल्या गावामध्ये 78 लोक त्याच्यामध्ये पात्र. हे 78 कुटुंबांना जर काही बिल भरायचं तर 5 लाखापर्यंत बिल माफ होणार. आता कृषी यांत्रिकी शेतकऱ्यांना यांनी कधी एक नांगराचा फाळ दिला नव्हता. आपल्या सरकारनं जवळपास 22 कोटी रुपये अवजार वाटले. तुमच्याही गावामध्ये बीबी बाबासाहेब गायकवाड पॉवर टिलर दिलाय 60,826 रुपये. दिनकर मस्को गायकवाड पॉवर टिलर. त्याच्यानंतर काशीनाथ ज्ञानोबा खैरे त्यांना मळणी यंत्र दिलंय, ते जवळपास 43,312. गणेश बाबासाहेब गायकवाड रोटावेटर 43,450. त्याच्यानंतर भीमाबाई काशीनाथ खैरे त्यांना 10,000 रुपये. त्याच्यानंतर ताराबाई दिनकर गायकवाड रोटावेटर त्यांना 1,25,000. म्हणजे ही आकडेवारी जी आहे ही आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये केलेली आहे. माझ्या काळामध्ये कधी यांनी विचार केला का, मोदीजींनी आणि आपल्या खासदारांनी विचार केला की ज्या माता भगिनी चुलीवर स्वयंपाक करतात त्यांना त्यांच्या डोळ्यातला धूर यांनी पाहिला. उज्ज्वला गॅस योजना आणली. उज्ज्वला गॅस योजनेतनं तुम्हाला सांगतो की देशामध्ये 8 कोटी लोकांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आली शकतो. पण आपल्या मतदारसंघाचा आकडा जर विचारला तर 16,600 घरामध्ये गॅस सिलेंडर आली शकतो. वयोश्री योजना 60 वर्षाच्या नंतर जे वयस्कर लोक आहेत, मुलं सुद्धा लक्ष देत नाही, कोणाला चष्मा लागलाय, कोणाला कानात ऐकू येत नाही, याचा विचार यांनी कधी केला का? वयोश्री योजनेमध्ये आपल्या खासदारांनी शिरोला कॅम्प घेतला आणि जवळपास हजारो लोक त्या कॅम्प मध्ये आले आणि जवळपास 2 कोटी रुपयाचं कोणाला संवयंत्र दिलं, कोणाला दाताची कवळी दिली, कोणाला चष्मा दिला, कोणाला हात दिला, कोणाला पाय दिला कृत्रिम, कोणाला स्टिक दिली. म्हणजे हे हजारो लोकांना त्या ठिकाणी दिले. एका बाजूला गरीब माणसाचा विचार करणारा आपलं सरकार आणि दुसऱ्या बाजूला यांनी काहीच केलं नाही. हा देश डुबवला. 14 साली इलेक्शन ज्या वेळेस होती त्यावेळेस या इलेक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर देशामध्ये जगामध्ये आपली इतकी किंमत खालावलेली होती तर जगातली महासत्ता असलेले अमेरिका सारखं राष्ट्र म्हणायचं 2 भिकारी देश एकमेकांसंग भांडतात. म्हणजे भारत पाकिस्तान. म्हणजे पाकिस्तानची आजची जी स्थिती ही स्थिती 14 साली आपली होती आणि 14 साली ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी झाले त्यांनी काय केलं तर या जगामध्ये या महासत्ता असलेल्या राष्ट्रांपुढं
जाऊन जर आपण पाहिलं तर मोदीजींनी अमेरिकेमध्ये लंडन मध्ये ज्या वेळेस भाषण केली तर तिथल्या खासदाराने उठून त्यांना 9 वेळा चेअर केलं, म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं, अभिनंदन. आणि त्याचं उत्तर जे मिळालं की आता माऊलींनी सांगितलं की आपल्या 40 सैनिकांवर भ्याड हल्ला केला, आपले सैनिक शहीद झाले, आणि मग त्याचा बदला पहिलं सरकार आहे की त्या मोदी सरकारनं सांगितलं की आता या पाकिस्तानचं आणि आतंकवाद्यांचं काय करायचं, कसं करायचं आणि कसं करायचं हे माझे सैनिक ठरवतील. या सैनिकांवर ज्यावेळेस विश्वास टाकला, एअर सर्जिकल स्ट्राईक झाला, तर त्या आतंकवाद्यांचे सगळे अड्डे जे होते, ट्रेनिंग सेंटर होते, हे सगळे उद्ध्वस्त झाले आणि त्यामुळं जगामध्ये आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढली. कारण पाकिस्तानच्या बाजूने एक सुद्धा राष्ट्र गेलं नाही. अमेरिकेपासून ऑस्ट्रेलिया, युरोप खंडापासून चायना पर्यंत सगळे भारताच्या बाजूने उभे राहिले. ते का राहिले तर एक भक्कम सरकार, एक भक्कम नेतृत्व, आणि त्यासाठी या देशामध्ये आपल्याला जर चांगलं संरक्षण पाहिजे असेल त्यासाठी खऱ्या अर्थानं मोदीजींच्या कणखर नेतृत्वाची गरज आहे, हे आपण सांगतोय. याच्यासाठी आपले खासदार तिथं पाठिंबा द्यायला जाण्याची गरज आहे. आणि हेच म्हणतायत यांची जर अवस्था इतकी वाईट झाली, आता पवार साहेब तर आपले आदरणीय नेते, संरक्षण मंत्री, जाणता राजा होते का नाही, पण काय झाले आणि कळतच नाही. एअर सर्जिकल स्ट्राईक झाला तर म्हणजे आम्हाला विश्वासात नाही घेतलं. हे हुकुमशाह आहे मोदी म्हणजे, हुकुमशाह आहे. तुम्ही भाषण त्यांचं सगळं स्टेटमेंट ऐकलं असं, आणि त्याच्यानंतर म्हणले एअर सर्जिकल स्ट्राईकच नाही झाला, पेट्रोलचे बॉम्ब टाकून आले. त्याच्यानंतर म्हणले खरंच आतंकवादी मेले तर मग किती मेले हे दाखवा, हे परत विचारायला लागले. आणि शेवटी तर कळच केला. ते म्हटले खरंच एअर सर्जिकल स्ट्राईक जो केला याच्यासाठी आम्हीच सल्ला दिला होता त्यांना, मोदीजींना आम्हीच सल्ला दिला. मग आता सांगा यांच्या, आणि हे परत सांगतायत की यांचे खासदार किती येणार, यांचा इथला खासदार येऊन काय करणार, म्हणजे आजचे सरकार करायचं का? आज देशाची प्रतिमा प्रतिष्ठा केवळ भक्कम सरकार म्हणून वाढलेला आहे. आणि ते म्हणतात की आमचा खासदार द्या, तो अभिनेता आहे, चांगलं काम करतोय, आम्हाला काय त्याच्याबद्दल समाधान आहे. आणि समाधान जरी असलं तरी अशा माणसासाठी मतदान करू जो परत आपल्याला कधी दिसणार आहे का? आता तरी काय त्यांना प्रश्न माहिती आहे का? एकच प्रश्न म्हणले की शिवनेरी आणि वडू आणि तुळापूर या ऐतिहासिक स्थळ याच्यासाठी खासदारानं काय केलं. त्यांना मला आता त्या दिवस बोलता नाही आलं, त्याच्या आधी बोललेलो आहे मी तुळापूरला, वडूला, की या वेळेस आपल्याकडं विकास आराखडा करायचा ठरला तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी या शिवना आणि कलेक्टरला सांगितलं की तुळापूर वडू असा एकत्रित आम्हाला चांगला विकास आराखडा करून द्या. 142 कोटी रुपयाचा आराखडा नियोजित केलाय. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर रिमार्क करून तो प्रधान सचिवांकडे गेलाय. कदाचित उद्याच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर मंजुरी मिळू त्याची कामं चालू होतील. म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगायची काय आवश्यकता आहे, खासदारांनी आमदारांनी जे आधीच सीएमला सांगितलंय त्याचं काम पण चालू झाले, परंतु ते उगाच त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून माझी आता अधिक मी बोलणार नाही. देशाचं राजकारण आहे, मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजे. आणि आपले खासदार पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस मला वाटतं 28,000, दुसऱ्यांदा आले 1,78,000, तिसऱ्यांदा आले 3,04,000 अधिक मतानं. आता चौथ्यांदा निवडून द्यायचे. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यांचा चौकार मारायचा असेल तर 4 लाखापेक्षा अधिक मतांना त्यांना निवडून द्यायचं असं मी आपल्याला विनंती करतो. आणि 29 तारखेला मतदान आहे. सगळ्या बूथ प्रमुखांनी, शिवसेनेच्या, भाजपच्या, आरपीआयच्या, राष्ट्रपतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बूथवर त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार. तो दिवस फार महत्वाचा आहे. कारण एक पंतप्रधान आपण निवडणार आहोत, मोदीजींना आपण पुन्हा पंतप्रधान करणार आहोत.
आणि त्याच्यासाठी तो दिवस फार महत्वाचा आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे. 11 एप्रिल मध्ये आता खूप चालू होती. याच्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की आपला शिवसेनेचा एक शिलेला तिथं मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी, तिथं ताकद उभी करण्यासाठी, निवडून देण्यासाठी धनुष्यबाण हे आपलं चिन्ह आहे. त्याच्या समोरचं बटन दाबा. प्रचंड मताधिक्यानं दादांना निवडून द्या एवढीच विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.